नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. परिवहन संस्थेला क्रमांक 1 वर आणण्याचं ध्येय. परिवहन मंत्री. ठाणे शहरात पाणीपुरवठा राहणार बंद आणि ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी सॅटेलाइट फोन तैनात. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या एसटीला देशातील क्रमांक 1 ची परिवहन संस्था निर्माण करणं हेच ध्येय असेल, असं प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते एसटीच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर इथे आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त बोलत होते. यावेळेला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय डॉक्टर माधव कुसेकर, एसटीचे सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळेला बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की गेली 77 वर्ष ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता चांद्यापासून ते बांद्यापर्यंत आणि गावखेड्यापासून आदिवासी पाड्यापर्यंत समाजातील सर्व घटकांना सातत्यानं प्रवासी सेवा देण्याचं काम एसटीनं अविरतपणे केलेलं आहे. भविष्यात एसटी आपल्या शतकोत्तर महोत्सव निश्चितच पूर्ण करेल, कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळ एसटीला मिळालेला आहे. 75 वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिलेल्या खूप कमी संख्या देशात अस्तित्वात आहेत. अर्थात एसटी महामंडळ त्यापैकी एक आहे. आज 77 वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एसटीचं महत्त्व यत्किंचितही कमी झालेलं नाही. त्यामुळे लोकाश्रय लाभलेली आपली एसटी भविष्यात अशीच मार्गक्रमण करत राहील असा मला विश्वास वाटतो. भविष्यात दळणवळण क्षेत्रात होणारे संभाव्य बदल लक्षात घेता प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ अशी स्मार्ट एसटी उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे, असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळेला केलं. यावेळेला बस फॉर अस या एसटी प्रेमी संस्थेनं तयार केलेल्या गेल्या 77 वर्षातील एसटीचा प्रवास चित्रमयरित्या दाखवण्यात आला. एसटीचा वाहननामा हे कॉफी टेबल पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. यावेळेला एसटीतील सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांचा अध्यक्ष सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये धुळे नंदुरबार विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते, साक्री आगाराचे आगार व्यवस्थापक सुनील महाले, धुळे नंदुरबार विभागाचे यंत्र अभियंता पंकज महाजन, जालना विभागाचे यंत्र अभियंता सुरेंद्र तांदळे आणि सिंधुदुर्ग विभागाचे स्थापत्य अभियंता अक्षय गिंकरे यांचा मंत्री सरनाईक यांच्या हस्ते सुवर्ण पदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब उपकेंद्रातील पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर, ऑइल फिल्ट्रेशन इत्यादी कामं बुधवारी 4 जून रोजी करण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी 4 जून रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या काळात 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी बुधवारी 4 जून रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन अँड कळव्याचा काही भाग इथे 12 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. इतर भागात स्टेम प्राधिकरणामार्फत येणारा पाणीपुरवठा झोनिंग करून सुरू ठेवण्यात येणार आहे. दरम्यान पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी येण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा, पाण्याचा अपव्यय करू नये असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे. मुंबई शहराला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास सक्षम संपर्क यंत्रणेअभावी प्रशासकीय यंत्रणातील समन्वय आणि मदत कार्यास अडचणी निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून शासकीय यंत्रणेशी संपर्कात राहण्यासाठी 10 ठिकाणी सॅटेलाइट फोन तैनात करण्यात आलेत. त्यामुळे यंदा आपत्ती काळातही जिल्ह्यातील दुर्गम भागातील यंत्रणांच्या संपर्कात राहणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यातील अतिदुर्गम भागात विजेचा लपंडाव, नेटवर्कची आणि इंटरनेटची सुविधा सक्षम नाही. त्यामुळे मोबाईल अथवा दूरध्वनी सुविधांमध्ये अनेक अडचणी येतात. पावसाळ्यात नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात आपदग्रस्तांपर्यंत तातडीनं मदत पोहोचवण्यासोबतच तेथील तहसील कार्यालयास मुख्यालयातून संपर्क साधण्यास आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अनंत अडचणींचा सामना जिल्हा प्रशासनाला आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला येतात. त्यामुळे यंदा आपत्तीच्या काळात शासकीय यंत्रणेशी संपर्क व्हावा यासाठी सॅटेलाइट फोन वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुख्यालयासह तहसीलदार कार्यालय आणि नगरपरिषद अशा 10 ठिकाणी सॅटेलाइट फोनची सुविधा तैनात करण्यात आली. ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात पावसाळ्यातील किंवा इतर नैसर्गिक आपत्तीप्रसंगी तेथील लोकांना तातडीनं मदत देण्यासाठी शासकीय यंत्रणांचा आपापसात समन्वय महत्त्वाचा असतो.
याकरता शासकीय यंत्रणेशी घटनास्थळावरून अथवा कार्यालयातून संपर्क साधता यावा याकरता सॅटेलाइट फोन वितरित करण्यात आलेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. दहीहंडीचा सण जवळ येऊन ठेपला असून ठाण्यातील गोविंदांचा उत्साह वाढला आहे. 9-10 उंच थरांचा इतिहास असणाऱ्या ठाण्यात मोठ्या हंड्यांचे थरारक दृश्य बघण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होते. या दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच गोविंदा पथकाने सरावाला सुरुवात केली आहे. ठाण्यातील पाचपाखड येथील ठाण्याचा राजा गोविंदा पथकानं 1 जूनपासून सरावाचे नारळ फोडले आहे. ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचा हा सराव पाहण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती. ठाण्याचा राजा हा नामांकित गोविंदा पथक असून मोठ्या हंड्या फोडण्यामध्ये सहभाग घेत असतात. या हंड्यांचा सराव दरम्यान कुठल्याही गोविंदाला पडून दुखापत होऊ नये म्हणून योग्य ते प्रशिक्षण देण्याचं काम सुरू केलं गेलं आहे. योग्य मनोरे, नवीन सहभागी खेळाडू, इतर सर्वांसाठी योग्य प्रशिक्षण देण्यासाठी सुरू झाले. तसंच सर्व गोविंदांची सुरक्षितता मनावर घेतली असून प्रशिक्षण ठिकाणी सेफ्टी मॅटचाही वापर करतायत. ठाणे जिल्ह्यातील पडघा गावात दहशतवादाशी संबंधित गंभीर प्रकरणात महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक यांनी मोठी कारवाई केली आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्यानं ही धाड टाकण्यात आली असून ही कारवाई दहशतवादी कारवाईच्या संशयासंदर्भात सुरू असलेल्या तपासाचाच एक भाग आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ATSनं पडघा गावातील विविध ठिकाणी जवळपास 250 पोलिसांचं पथक शोध मोहिमेसाठी धाडले. विशेष म्हणजे या कारवाई दरम्यान ATSनं स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा माजी पदाधिकारी साकीब नचन याच्या राहत्या घरी देखील छापा टाकलाय. साकीब नचन याला यापूर्वी 2 स्वतंत्र दहशतवादी प्रकरणात अटक झाली असून त्याचा दहशतवादाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. साकीब नचन हे नाव याआधीही अनेक वेळा कट्टर विचारसरणीच्या आणि दहशतवादाशी संबंधित तपासामध्ये पुढे आले. त्याचे अनेक संशयितांशी संबंध असल्याचं सुरुवातीच्या चौकशीत समोर आले. त्यामुळे ATSनं या कारवाई दरम्यान साकीब नचन याच्या घराची झडती घेऊन काही महत्त्वाचे दस्तऐवज, डिजिटल उपकरणं आणि अन्य पुरावे जप्त केले असल्याचं सांगितलं जात आहे. याआधीही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं पडघा परिसरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली होती. त्या कारवाईतही अनेक संशयितांना अटक करण्यात आली आणि दहशतवादी कनेक्शन उघडकीस आलं होतं. त्यामुळे हा परिसर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. सध्या ATSची मोहीम सुरू असून अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. या कारवाईतून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. दुचाकीवरून चेन ओढणारे, घरात घुसून दरोडा टाकणारे किंवा शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करणारे चोरटेही आपण ऐकले असतील. परंतु BMW सारख्या आलिशान कारमध्ये फिरून दरोडे टाकणाऱ्या चोरट्यांची कल्पनाही कठीण आहे. मात्र भिवंडी शहरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. BMW कारमध्ये फिरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या गाडीत एकूण 5 दरोडेखोर होते. त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केली असून 1 जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. या टोळीच्या ताब्यातून एक BMW कार, 2 गावठी कट्टे, 2 पिस्तूल, मिरचीपूड, पकड, मोबाईल आणि इतर साहित्याचा एकूण 17,35,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईबाबत माहिती देताना शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितलं की ही टोळी भिवंडीमध्ये मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. पोलिसांनी वेळेवर कारवाई करत संभाव्य गुन्हा टाळला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्याचं तपास पथक गस्त घालत होतं. बंजारपट्टी नाका परिसरातील शानदार मार्केट येथील मोकळ्या मैदानाजवळ रस्त्याच्या बाजूला 5 व्यक्ती शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रशांत बर्वे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकर आणि पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यालगत उभ्या असलेल्या संशयित BMW कारजवळ गेले असता त्या कार चालकानं कार पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून BMW कार थांबवली. यावेळेला अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी फरार झाला. कारमधील शोएब शाहिद शेख, नौशाद मकसूद आलम खान, आफताब अफसर शेख, शहाबुद्दीन अलिमुद्दीन अन्सारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कारची झडती घेण्यात आली. त्यावेळेला त्यांच्याजवळ 2 देशी बनावटीचे कट्टे, 2 देशी बनावटीची पिस्टल, 1 लोखंडी कटावणी, लोखंडी रॉड, दोरखंड, कपड्यांचे 3 मास्क, मिरचीपूड, एका पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचे 4 जोड हँडग्लोव्ज, चाकू, सेलोटेप, मोबाईल आणि एक BMW कार असा एकूण 17,35,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आवाज माझा वरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा
परिवहन संस्थेला क्रमांक 1 वर आणण्याचं ध्येय परिवहन मंत्री. ठाणे शहरात पाणीपुरवठा राहणार बंद आणि ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी सॅटेलाईट फोन तैनात. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.